कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाडमध्ये मटका, जुगार, भिंगरूट अशा प्रकारचे व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सातत्याने करून देखील व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याने याबाबत आता समाजसेवक सुभाष मोरे यांनी प्रशासनाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला। महाड शहर पोलीस ठाणे येथे स्वतःवरती रॉकेल ओतत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असताना महाड शहर पोलीस ठाणे येथे पोलिसांनी आत्मदहन करणारे सुभाष मोरे यांना ताब्यात घेतले आहे। सुभाष मोरे यांच्या महाडच्या काही समस्यांविषयी प्रशासनाने कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती आणि ती मागणी तात्काळ पूर्ण करावी यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आत्मदहनाचा इशारा दिलेला होता। सुभाष मोरे यांच्यासोबत त्यानंतर मी सविस्तर त्याविषयी चर्चा केलेली आहे। या त्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्याच्या अनुषंगानं प्रशासनानं विशेषतः पोलीस प्रशासनानं वेळोवेळी कारवाई केलेली यापूर्वी आणि आता जसं सुभाष मोरेंनी इशारा दिलेला आहे तर त्या अनुषंगानं ही कारवाईची तीव्रता अधिक वाढवली जाईल आणि ज्या समस्या त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत त्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन मिळून संयुक्तपणे कारवाई केली जाईल यावर आणि महाड शहरातल्या समस्या लवकरात लवकर दूर होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। सुभाष मोरेंचं म्हणणं असं आहे की वेळोवेळी पत्रव्यवहार पोलीस स्टेशनला केले परंतु पोलिसांनी कुठे दुर्लक्ष केलं। त्या अनुषंगानं सुभाष मोरेंनी ज्यावेळी निदर्शनास आणून दिलं होतं त्यावेळी आम्ही ती कारवाई केलेली आहे। एखादी वेळी असेल ज्यावेळी आम्ही कुठं मोठ्या एखाद्या मिशनमध्ये किंवा याच्यात अडकलो असेल, बिझी असेल त्यावेळी राहून गेलं असू शकतं, परंतु प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनानं वेळोवेळी याच्यावर कारवाई केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा अशाच कारवाई सुरू राहतील आणि या घटनेनंतर अधिक तीव्रपणे कारवाई केल्या जाते।